बाबा, बाबा मला माहिती होतं तुम्ही मला माफ कराल. थँक्यू सो मच. खाऊन घे. तुझ्या कर्माची फळं तुझ्या पोटात वाढणाऱ्या जीवाला भोगायला लावू नकोस. त्याच्या जीवासाठी तरी खा. थँक्यू बाबा. तुम्ही सुद्धा आता पटकन थोडं खाऊन घ्या. नको. आमच्यासाठी पण नाही. बाबा तुम्हाला आठवतंय शाळेत असताना मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. खूप तयारी केली होती. तुमच्या समोर सुद्धा रंगीत तालीम केली होती. मला असं वाटलं होतं की मीच जिंकणार. आणि काय झालं, स्टेजवर गेले आणि विसरून गेले काय बोलायचंय ते. आणि मग काय, घरी आले आणि रडत बसले होते. तेव्हा तुम्हाला आठवते तुम्ही मला काय म्हणालात? तुम्ही मला असं म्हणालात की दीपू, आयुष्यात हरण्याचे प्रसंग खूप येतील, पण म्हणून आपण थांबायचं नाही. आपण पुढे जात राहायचं, छान जगत राहायचं. आणि त्यापुढे दीदी काय झालं माहितीये तुला? आठवतंय काय झालं? त्यानंतर ना बाबांनी मला असं जवळ बसवलं आणि घास भरवत मला म्हणाले, एक घास चिवचा. एक घास काऊचा. या ना. मनोहर, एवढं सगळं सारं घडून गेलं आणि तू मला साधा फोन सुद्धा केला नाहीस. मुलांमुळे असे दिवस बघावं लागणं याहून जगात दुसरी वाईट गोष्ट नाही. हो ना, आपली पोटचीच मुलं अशी वागायला लागली तर आपण कोणाकडे बघायचं? मालती, तू काही जास्ती त्रास करून घेऊ नको स्वतःला. मीना, काही झालं तरी मुलीची आईबाप आहेत ते, त्रास होणारच ना. मनोहर, तुला काही मदत लागली तर निसंकोचपणे मला सांग.
मी काय म्हणते, सानिका गरोदर आहे, काय निर्णय घेतलाय तुम्ही? हे तुम्हाला कोणी सांगितलं? ह्या गोष्टी काही लपून राहतात? मला तर बाई मालतीची काळजी वाटत होती म्हणून मी आले. मी काय म्हणते मनोहर, तू आणि मालती दोघं जण आमच्या घरी राहिला या 2 दिवस, जरा मोकळं वाटतं. हो ना, शिवाय पुढे आपल्याला काय करायचंय ते ठरवता येईल. काय म्हणतोस मनोहर? धन्यवाद मधुकर. कसं आहे, स्वतःच्या घराला आग लागल्यावर दुसऱ्याच्या घरात जाऊन मोकळा श्वास नाही घेता येत. आणि सानिकाचं म्हणशील तर तिचा निर्णय घ्यायला ती मोकळी आहे. हो का बाबा? खरंच मी माझे निर्णय घ्यायला मोकळी आहे? असं होतं तर मग काल इतकी नाटकं का केली? काल सगळ्यांसमोर सांगून टाकायचं होतं ना की सानू मोकळी आहे तिचे निर्णय घ्यायला. माझा एवढा अपमान झाल्यानंतर हे सगळं बोलण्याचा काय फायदा? सन्मानाने माझी पाठवणी करायची होती ना माझ्या सासरी. सानू, आई प्लीज. तुम्ही बसा, मी चहा टाकते तुमच्यासाठी. नको. हे बघा, आज फक्त मला मनोहरशी बोलायचं होतं म्हणून मी आलो होतो. मनोहर, अरे अगदी थोडा वेळ तरी बाहेर चल, आपण सविस्तर बोलूया, सल्ला मसलत करता येईल. पुन्हा एकदा धन्यवाद मधुकर. कसं आहे, मी नाही येऊ शकत, मला आज काही काम आहे. तुम्ही बघत काय बसलात? चला आपापल्या कामाला लागा. दीपू, तुला बँकेत जायचंय ना? हो हो बाबा. दीदी, तू थांबणार आहेस की जाणार आहेस? अजून 2-4 दिवस राहीन म्हणते बाबा. ठीक आहे, मग चला लागा आपापल्या कामाला. मी शाळेत जाऊन येतो. दोघांच्या चहा पाण्याचं बघ. अहो सर, नुसतं कुलपाकडे बघून काय होणार आहे? उघडा बरं ते कुलूप. अहो, तुमच्याकडे बघून तरी काय होणार रे? किल्ली हरवली हो त्याची. अरे बापरे, आता सर काय करायचं? भजन देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. अहो टाइमपास काय करताय? बँक उघडा ना. हा प्रयत्न करतोय ना. अहो नेहमीच झालं यांचं. नाही, नेहमीच नाही, आजच भजन म्हणतोय मी पहिल्यांदा. अहो काय बँकेत पण लटकावतात आणि बाहेर पण लटकावतायत. हा, ते नेहमीच आहे. अहो किल्ली कशी काय हरू शकते? धीर धरा किल्ली शोधतो पट्टा पट्टा पट्टा. अरे वा सोनटक्के, हा? नवीन धंदा सुरू केलास? कसला? नाही हो, काय कस्टमरची गैरसोय कशी होईल याचा प्रयत्न करतात. का रे सोनटक्के? ते बघ, किल्ली हरवली शटरची. एवढंच ना? तू काय करतोय? रॉबरी. ए इंदिरा रॉबरी. सोनटक्के, आधीच मूड खराब आहे माझा, बाजूला हो. नाही इंद्राजी, असं करू नका. अहो, हेड ऑफिसवाले बोंब मारतील. बँकेचं कुलूप तोडणं हे इनलिगल आहे इंद्राजी. आणि इथं CCTV पण आहेत. हा, मग काय करायचं सोनटक्के? एवढ्या लोकांची गैरसोय होतीये. हो बाजूला. दुसरी किल्ली कुठे? हेड ऑफिसला. अहो बोलत काय बसलाय? चावी शोधा ना आधी. इथे मी फुगडी खेळतोय का? हो बँक उघडा अगोदर, नंतर फुगडी खेळा. सोनटक्के, किल्ली विसरलास कसा तू?
अहो, काय करणार, माणूस आहे, अशी कुठेतरी राहिली असेल मग विसरलो. नेहमी असते खिशात, पण आज सोनटक्के हा? आसनं येतात तुला? हा? योगासन, ते सकाळी शीर्षासन? नाही, बरेच दिवस झाले नाही केलं. मग आज करावं लागेल. म्हणजे डोकं चालतं ना त्याने. कसं? आता डोकर चालवता का काय? चालवतो नाही, पळवतो. सोटक्के चावी तयार करायचा पार्ट टाइम बिझनेस करतोस की काय? नाही हो. मग एवढ्या चाव्या कशा? चल सोनटक्के, काय? एक चावी घे आणि उघडते लॉक. अहो कसं शक्य आहे इंद्राजी, तीच तर सापडत नाहीये ना. म्हणजे ही चावी आहे ना ती आपल्या लॉकर रूमची आहे, ही चावी आहे ती बाहेरच्या शटरची आहे, ही चावी जी आहे ना ती माझ्या केबिनची आहे, ही चावी आपल्या बाथरूमची आहे, ही चावी आपल्या एक काम कर ना, एक चावी तुझ्या डोक्यासाठी बनवून घे. हा? हा, चावी आणली? काय ग दीपिका, चेहरा उतरलेला दिसतोय तुझा आज. मेकअप नीट जमला नाही वाटत. तुला हवा असेल तर सांग, मी तुला देते मेकअप. अच्छा, तुम्ही मेकअप करायचा पार्ट टाइम बिझनेस करता का? मग मला करता मेकअप? शट अप. ओके. चावीवाल्याचं दुकान अजून उघडलं नाही. काय सांगताय? काय आळशी माणसं असतात नाही, हे अशी काम करतो. मी नाही आळशी, मी प्रयत्न करतो. मॅडम चला तोवर चहा पिऊन येऊ आपण. लवकर लवकर लवकर. गुड मॉर्निंग मॅडम. महाराज 3 कडक चहा. महाराज आजपासून या चहाचं नाव आपण बदलून टाकूया. दीपिका मॅडम स्पेशल चहा असं नाव करूया. चालेल? चालतंय की. काय झालं मॅडम, कुठे हरवला? काही नाही. अरे असं काय करतोस इंद्रा? अरे लॉक झालाय वरती, चावी सापडत नाहीये. मॅडम तरी काय करणार बिचाऱ्या? धड लॉक तोडताही येत नाही, उघडताही येत नाही. महाराज चहाचं काय झालं माझ्या? गॅस संपला. घ्या, म्हणजे अजून एक प्रॉब्लेम फेस करावा लागला. पण सत्तू, काल मला जगातली एक भारी गोष्ट कळली. तुम्हाला सांगू? काल मी एका खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसलो होतो. तेव्हा मला माझ्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं की काय घडून गेलंय ह्याचा विचार करण्यापेक्षा आता काय करायला हवं ह्याचा विचार करायला हवा. वा, क्या बात आहे. हे तुला कोणी सांगितलं? दीपिका मॅडम. कोण बोललं मला हे? आठवतं तुम्हाला?
मला तरी सांग, कोणी सांगितलं? आहे एक अशी व्यक्ती सत्तू, जिने सगळं संपलंय असं मला वाटत असताना मला सांभाळून घेतलं. आयुष्याची किल्ली हरवली असं मला वाटत असताना ती ठामपणे उभी राहिली माझ्यासोबत आणि कठीण प्रश्नांचं कुलूप तिने उघडलं. सत्तू, जिने मला सांभाळलं, जिने माझ्या मनातल्या प्रश्नांचं कुलूप उघडलं, ती व्यक्ती कोण आहे माहितीये? कोण? चल, त्या व्यक्तीने माझ्यासाठी जे केलंय त्यासाठी मी आता तिला सल्यूटच करतो. काय करताय? काल तुमच्या डोळ्यातलं पाणी बघवलं नाही मला मॅडम. आणि नेमकं काही करूही शकत नव्हतो मी. परिस्थितीच अशी होती की फार हतबल झालो होतो. मॅडम, तुम्ही सगळ्याची जबाबदारी घेतली. मग आता तुम्हाला आनंदी ठेवण्याची, तुमच्या डोळ्यात अश्रू न येऊ देण्याची जबाबदारी तर मी घेऊच शकतो ना. मॅडम, तुम्ही माझ्या बरोबर असाल ना तर जगातली सगळी अवघड कुलप उघडेन मी. मॅडम, माझं प्रॉमिस आहे तुम्हाला. तुमच्या डोळ्यात पाणी न येऊ देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.